बारामतीमध्ये माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाई पाहायला मिळतेय। नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले विजयी झालेले आहेत। जवळपास 1400 मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय। नीलकंठेश्वर पॅनल, अजित पवार यांचं हे पॅनल आता एससी प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले विजयी झाल्याची माहिती समोर येतेय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, आतापर्यंत आघाडीची बातमी होती, आता पहिला विजय समोर येताना दिसतोय। दादांच्या पॅनलचे रतनकुमार भोसले विजयी। नक्कीच विजयी। खरं तर ही जी काही माळेगाव कारखान्याची लढत आहे अत्यंत चुरशीची लढत होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्यानं अजित पवार हे काल ब प्रवर्गातून त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर आता अजित पवारांचे जे त्यांच्या गटातले जे काही उमेदवार आहेत एससी प्रवर्गातले नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले हे जवळपास 1427 मतांनी त्या ठिकाणी विजयी झाल्याची माहिती त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली। एकंदरीत अजित पवारांच्या पॅनल मधील हा दुसरा विजयी उमेदवार आहे। मात्र अद्यापही रंजन तावरे असतील, चंद्रकांत तावरे असतील यांच्या पॅनलचे एकही उमेदवार अद्याप विजयी झालेले नाहीत। मात्र त्यांचे 4 उमेदवार हे आता सध्या आघाडीवर आहेत। मात्र दुसऱ्या फेरीची मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही निकालाचे चित्र आहे त्या ठिकाणी स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे हे कारखान्यावरती एक कुठेतरी वर्चस्व गाजवेल असं एक प्राथमिक त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे। अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।